कोल्हापूर खरं तर आज माझा कोल्हापूरशी संबंध येतोय असं नाही. पण आदरणीय बंटी साहेबांनी कोल्हापूर लोकसभा प्रचाराच्या निमित्ताने शाहू छत्रपतींचा प्रचार करण्याची संधी आम्हाला सर्वांना दिली आणि खऱ्या अर्थाने शाहू महाराजांच्या विचारांची जोपासना झाली पाहिजे ही भूमिका आम्हा सर्वांची आहे. शाहू महाराजांचा विचार देशातल्या प्रत्येक घरातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोचला पाहिजे आणि शाहू महाराज खरं तर वेळेच्या पुढचं नेतृत्व होतं, वेळेच्या पुढचा विचार एक संस्था ती होती. आणि आज सकाळी आम्ही शाहू विचार दर्शन मावळा कोल्हापूर या फाउंडेशनच्या वतीने आयोजित केली होती. त्यातून सुरुवात केली आणि शाहू महाराजांनी ज्या वास्तू या परिसरामध्ये, या कोल्हापूर शहरामध्ये, या परिसरातल्या लोकांसाठी ज्या उभ्या केल्या, त्या सगळ्या वस्तू आम्ही बघितल्या, तिथली माहिती घेतली आणि एक उदात्त हेतू ठेवून शाहू महाराजांनी समाज विचार या मातीमध्ये पेरण्याचा प्रयत्न केला. आणि आज अशा एका विचारधारेचा प्रचार करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना तरुण सहकाऱ्यांना मिळते, हे आमचं भाग्य खरं तर म्हणायला लागेल. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा पवार साहेबांनी संघर्ष करणार असल्याचं म्हणले. शशिकांत शिंदे यांच्या बाबत होणाऱ्या कारवाईबाबत त्यांनी स्पष्ट संकेत दिले. या पुढच्या काळात राष्ट्रवादी कोणत्या प्रकारचा संघर्ष करणार? आता एक उदाहरण जर आपल्याला सांगायचं झालं, शिंदे साहेबांवरती आज ते प्रचारात आघाडी घेत आहेत हे बघून गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यापूर्वी भिवंडीला बाळ्यामामांची जागा आम्ही ज्यावेळेस डिक्लेअर केली, बाळ्यामामा त्या भागातलं एक ताकदीचं नेतृत्व आहे आणि ते निवडून येतील अशी परिस्थिती आहे. आणि ते निवडून येतील अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या वेअर हाऊसेसवरती सुद्धा त्या ठिकाणी छापे टाकले गेले, ताब्यात घेतले गेले, सील केले गेले. आता अशा पद्धतीच्या कारवाया आमच्या पक्षाला किंवा आज घडीला निवडणूक लढवत असताना देशातल्या इतर अनेक पक्षांमध्ये किंवा देशातल्या परिस्थितीला काही नवं आहे असं मला वाटत नाही. खरं तर देशातल्या विरोधी पक्षांना, विरोधी पक्षाच्या विचारसरणीला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून सातत्याने केला जातोय आणि तरीही जे कोण घाबरत नाही आहेत त्यांना ऐन वेगवेगळ्या मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न यंत्रणांच्या माध्यमातून केला जातोय. आणि लोक 7 मेला या टप्प्यामध्ये आणि 20 मेपर्यंत किंवा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मतदानाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाला उत्तर देतील असा विश्वास मला सांगत असेल भाजपला असं वाटतं. एक विषय असा आहे की ज्या पद्धतीचं राजकारण संबंध देशामध्ये, राज्यामध्ये होतंय, लोकांना मत देऊन निवडून आणलं की ज्या पक्षामध्ये तो आहे त्या पक्षामध्ये तो कायमच राहील अशी परिस्थिती नाही असं काही नवमतदारांना वाटतंय, काही पारंपरिक मतदारांना सुद्धा वाटतंय. आता राजकारणालाच जर लोक कंटाळले असतील तर मतदान तरी का करायचं अशी भावना कदाचित मतदारांमध्ये येणं साहजिक आहे. पण माझी मतदारांना विनंती आहे, आव्हान आहे की ही जर परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला सत्ता बदलावी लागेल आणि सत्ता बदलायची असेल तर तुम्हाला बाहेर येऊन मतदान करावं लागेल. त्यामुळे मी सर्वच मतदारांना मनापासून विनंती करतो, आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने मतदान करून घ्यावे आणि मतदानाचा टक्का येणाऱ्या काळात वाढवावा. तो देत नाही म्हणून अजित पवारांनी पक्ष फोडला असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याबरोबरच आता अजून एक वक्तव्य समोर येत आहे की ईडीची गती वाढवा, काय करायचं करा, असं त्यांचं एक वक्तव्य भाषण समोर येत आहे. आता खरं तर आम्ही त्या भाषेनं कधी बोलत नाही. आम्ही उच्चार नेहमी साहेबांचा साहेब म्हणूनच केला आहे. पण त्यांच्या स्टेटमेंटला अनुसरूनच जर बोलायचं झालं तर म्हातारं किती खमका आहे हे सुद्धा त्यांना अजून माहीत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये आता या वयामध्ये सुद्धा पवार साहेबांनी इंडिया अलायन्सच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 55 सभा घेतलेल्या आहेत. आता त्या पुढच्या टप्प्यात सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून पवारसाहेब लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. आणि देशाला, राज्याला ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस देशाच्या नेतृत्वाने सुद्धा पवारसाहेबांकडून सल्ला घेतलेला आहे, मार्गदर्शन घेतलेलं आहे. याची कल्पना कदाचित शिराळ्यात बसून त्यांना नसावी, म्हणून ते पवारसाहेबांच्या बाबतीत तसे बोलले असावेत. आता जुनं काहीतरी बोलायचं, आता त्यांची विश्वासार्हता किती राहिली आहे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की पवार साहेबांवरती आज घडीला जे कोण आघात करण्याचा प्रयत्न करेल त्याला लोक त्याची जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. आता आज आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहारदादा पाटील पोलूस कडेगावमध्ये प्रचार करतायत. 30 तारखेला त्यांचा तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात प्रचार दौरा असणार आहे. कवठेमंकाळ तालुक्यात पुढच्या महिन्यातले पहिल्या आठवड्यातली 1 तारीख ते देतात आणि त्या संदर्भातून आमदार सुमनताई आर. पाटील तिथं त्यांच्याबरोबर प्रचार करतायत.
पवार साहेबांनी संधी दिल्यामुळे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जातोय आणि मीही तिथे प्रचारामध्ये त्यांच्याबरोबर सामील होणार आहे. त्यामुळे एकूण महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली कोल्हापूरमध्ये. हिंदुत्वावर मोठं भाष्य त्यांनी केलं. मात्र दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर मोठी टीका देखील त्यांनी केली. कसं बघता या सर्व विधानांकडे मोदींच्या या प्रचार दौऱ्याकडे? खरं तर मी काल रात्रीपासून कोल्हापूर शहरामध्ये आहे. आज सकाळी किमान 11 किलोमीटर आम्ही पदयात्रा कोल्हापूर शहरामध्ये केली. अनेक लोकांना भेटलो, लोकांशी बोललो. आता मोदी साहेबांचं भाषण काल किती डीम होतं, इतर भाषणांच्या तुलनेत ते भाषण त्या पटीने त्यांनी केलं नाही. आता कदाचित पक्षाचं चिन्ह नसेल म्हणून कदाचित त्यांनी भाषण केलं असावं का, असाही संशय आम्हाला सर्वांना व्यक्त होतोय. आणि एक नरेटिव्ह जो त्यांनी सेट करायचा प्रयत्न केला होता, तो नरेटिव्ह आता त्यांच्या हातातून निसटलेला आहे. लोक मूलभूत प्रश्नांवरती बोलायला लागलेली आहेत. लोक मूलभूत प्रश्नांची जाण लोकांना झालेली आहे आणि भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी करून घेऊन तात्पुरता विचार करण्यापेक्षा आपल्या मूलभूत गरजा सोडवणारा आपला नेता पाहिजे, ही भूमिका आज सर्वसामान्य जनतेतून येते. आणि त्यामुळेच महाविकास आघाडीला असेल किंवा इंडिया अलायन्सला असेल चांगलं मतदान येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. काल देवेंद्र या निर्णयावर ते ठाम आहेत. काल त्यांच्या सभेमध्ये देखील ते वारंवार हे शब्द वापरतात. मी कोल्हापूरकरांना जेवढं ओळखतो, कोल्हापुराची माणसं स्वाभिमानी आहेत. ताठ स्वाभिमानी बाणा पहिल्यापासून त्यांच्यामध्ये आहे आणि पोटात एक आणि ओटात एक असं ते करतील असं मला वाटत नाही. जे त्यांच्या पोटात असतं तेच ओटात असतं. त्यामुळे मानसुद्धा गादीलाच देतील आणि मतसुद्धा गादीलाच देतील असा मला विश्वास आहे. महाराज यांच्यावर टीका करताना दिसतात, वैयक्तिक टीका करतायत. शाहू महाराजांनी साजेसं काम केलं नाही असंही म्हणतायत. तर आता महायुतीकडनं ते राजर्षी शाहू महाराजांचे जे थेट वारसदार आहेत त्यांना कोल्हापुरात बोलवण्यात आलं आणि तेच खरे वारसदार आहेत अशा पद्धतीने सांगण्यात येते. याकडे कसं बघताय? माझं एक कोल्हापूरकरांना आव्हान आहे, किंबहुना महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या ज्या विचारसरणीचे लोक शाहूंच्या विचारधारेला मानतात त्यांना आव्हान आहे की शाहूंच्या विचारावरती घाला घालण्याचं काम आणि त्याचा घात करण्याचं काम, याची सुरुवात खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या माध्यमातून झालेल्या या पुढच्या काळात ती अधिक पटीने जास्त होणार आहे. आता सुरुवातीच्या काळात मंडलिक साहेब म्हणले की मी शाहू महाराजांवरती बोलणार नाही आहे. आता ते बोलत आहेत. आता खरंच मंडलिक साहेबांना शाहू महाराजांवरती बोलायचं आहे का त्यांचा बोलवता धनी इतर कोण आहे हे सुद्धा तपासणं फार आवश्यक आहे. मंडलिक साहेबांच्या बाबतीत इथल्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आदर दिसतोय, कारण की याच कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून त्यांना मागच्या वेळेस निवडून आणलेलं आहे. भूतोना भविष्य 2,70,000 मताधिक्य या जिल्ह्यातून त्यांना दिलेलं आहे. पण आज ज्यावेळेस शाहू महाराजांवरती ते बोलत आहेत त्यावेळेस निश्चितपणाने सर्वसामान्य माणसाला ते आवडत नाही आहे. शाहू महाराज ही कोल्हापूरची ओळख आहे. शाहू महाराज ही फक्त ओळख नसून कोल्हापूरच्या मातीत भिनलेला विचार आहे. त्यामुळे त्या विचारांवरती घाला घालण्याचं काम इथले उमेदवार करत असतील तर त्यांना इथली जनता मान्य करणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो.